नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत एन्व्हायरमेंटल इन्फ्लुएन्स ऑन क्रिमिनल बिहेवियर. वेलकम टू गंगा एज्युकेशन, युअर लर्निंग पार्टनर फॉर लॉ स्टुडंट्स. आमच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक कव्हर करणार आहोत, तो म्हणजे एन्व्हायरमेंटल इन्फ्लुएन्सेस आणि आयसिंग्स मॉडेल. तर चला लगेच सुरुवात करूया. या एक्सप्लेनरचा रोडमॅप कसा असेल ते पाहूया. पहिल्यांदा आपण बेसिक एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स समजून घेऊ आणि त्यानंतर कॉम्प्लेक्स जीन एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन्सकडे वळू. LLB, LLM आणि UGC नेटच्या दृष्टिकोनातून हा सेशन लिटरली खूप क्रुशियल आहे. तर पहिल्या पॉइंटपासून सुरुवात करूया. एक लक्षात घ्या, जेनेटिक्सचा क्रिमिनल बिहेवियरवर प्रभाव नक्की असतो, पण मॉडर्न क्रिमिनॉलॉजी हे क्लिअरली प्रूव्ह करते की एखाद्या व्यक्तीची आजूबाजूची स्थिती म्हणजेच एन्व्हायरमेंट हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपण फक्त जेनेटिक्सवर डिपेंड राहू शकत नाही. हे दोन सर्कमस्टन्सेस कम्पेअर करून पाहूया. एकीकडे असतो हेल्दी फॅमिली एन्व्हायरमेंट, जिथे स्ट्रॉंग बॉन्ड्स, केअर आणि इमोशनल सपोर्ट मिळतो, आणि दुसरीकडे एक प्रॉब्लेमॅटिक फॅमिली एन्व्हायरमेंट असतो, जिथे पुअर कम्युनिकेशन आणि हार्श पनिशमेंट असते. एकदम क्लिअर आहे, ही नकारात्मक स्थिती लहानपणास ॲग्रेशन म्हणजेच आक्रमकता निर्माण करण्याचा एक मोठा बेस बनते. आता काही स्पेसिफिक फॅमिली रिस्क फॅक्टर्स पाहूया, जसे की गरिबी, आईवडिलांची कमी एज्युकेशन, पुअर पेरेंटिंग किंवा ब्रोकन होम्स. यातल्यात खरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ADHD सारख्या कंडिशनसुद्धा या बायोलॉजिकल प्रीडिस्पोजिशन्स आणि नेगेटिव्ह फॅमिली एन्व्हायरमेंट्सच्या एकत्रित इंटरॅक्शनमुळे जास्त प्रभावित होतात. हे खरंच फार क्रिटिकल आहे. पुढे जाऊया क्रिमिनॅलिटीच्या स्पेसिफिक ड्रायव्हर्सकडे. विशेषतः सिव्हिअर ट्रॉमा आणि पीअर ग्रुप्सचा ॲक्च्युअल रोल काय असतो ते पाहूया. हे फिगर पहा, 50%. होम्स आणि त्यांच्या सेथीदारांनी 2001 मध्ये एक शॉकिंग स्टॅटिस्टिक दिला होता. ज्या मुलांवर अत्याचार होतो किंवा ज्यांना निग्लेक्ट केलं जातं, त्यांच्या क्रिमिनल मार्गावर जाण्याची प्रॉबॅबिलिटी लिटरली 50% वाढते. जस्ट इमॅजिन. आता वयाचा म्हणजे एजचा प्रभाव कसा बदलतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. लहान मुलं आणि टीनेजर्सवर त्यांच्या एन्व्हायरमेंटचा स्ट्रॉंगली असर होतो, कारण त्यांच्याकडे त्यांचं एन्व्हायरमेंट निवडण्याची आझादी नसते. पण अडल्ट्स ते त्यांच्या चॉईसेस आणि जेनेटिक्सवर जास्त डिपेंडेंट असतात, कारण त्यांच्याकडे इंडिपेंडेंट डिसिजन मेकिंग पॉवर असते. आता पीअर ग्रुप्सचा विषय आला तर जे मुलं आधीपासूनच ॲग्रेसिव्ह असतात त्यांना समाज सहज रिजेक्ट करतो, आणि या सोशल आयसोलेशनमुळे ते अशा ग्रुप्समध्ये सामील होतात जे क्रिमिनल टेंडन्सीजला एनकरेज करतात. हे एक विशियस सायकल आहे जे ॲडल्टहुडपर्यंत सुरू राहते. आपल्याला हे सायकल ब्रेक करणं फार गरजेचं आहे. तिसऱ्या सेक्शनकडे वळूया. आता आपण एक अतिशय क्रुशियल कॉन्सेप्ट समजून घेऊ, सोशल लर्निंग थिअरी. क्राईम कशी एक शिकलेली सवय म्हणजेच लर्न्ड हॅबिट असू शकते. एक्झामच्या दृष्टिकोनातून ही डेफिनेशन लिटरली पाठ असायला हवी. सोशल लर्निंग थिअरी बेसिकली हे सांगते की एखादा बिहेवियर किंवा वर्तन हे ऑब्झर्वेशन आणि इमिटेशनमधून शिकलं जातं. मुलं त्यांच्या आजूबाजूला जे पाहतात ते त्यांना नॉर्मल वाटायला लागतं. हाय प्रोसेस एक्झॅक्टली काम कशी करते, तर मुलं त्यांच्या आईवडिलांना किंवा भावंडांना ऑब्झर्व्ह करतात. जर घरात डोमेस्टिक व्हायलेन्स होत असेल तर त्या मुलाला असे वाटू लागते की कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह करण्याचा हा एकमेव नॉर्मल मार्ग आहे, आणि मग ते ॲग्रेशनला कॉपी किंवा इमिटेट करायला लागतात. सिंपल पण डेंजरस लर्निंग प्रोसेस. आता आपण या एक्सप्लेनरच्या सबसे महत्त्वाच्या थिअरीवर येत आहोत, आयझेंक-स्पेन मॉडेल. लॉ एक्झाम्समध्ये हा इंटरॅक्शन मॉडेल फ्रिक्वेंटली विचारला जातो, सो थोडं ध्यान द्या. आयझेंकने पर्सनॅलिटीचे 3 डायमेन्शन्स दिले आहेत, P, E आणि N. P म्हणजे सायकोटिसिझम, जिथे व्यक्ती अग्रेसिव्ह आणि कोल्ड असते, आणि हे क्रिमिनल बिहेवियरचा सर्वात स्ट्रॉंग प्रिडिक्टर आहे. E म्हणजे एक्स्ट्रोव्हर्शन, जिथे लोक सोशेबल असतात, जे जनरली यंग क्रिमिनल्समध्ये जास्त दिसून येते. आणि N म्हणजे न्यूरोटिसिझम, जे अँक्झायटी दर्शवते, आणि हे ओल्डर क्रिमिनल्समध्ये दिसून येते. हे 3 पॉइंट्स नीट लक्षात ठेवा. पण एक प्रश्न पडतो, ह्या पर्सनॅलिटी ट्रेट्समधून क्राईम ॲक्च्युली कसा होतो? आयसेंकने याचं उत्तर एक दुसऱ्या महत्त्वपूर्ण थिअरीमध्ये दिले आहे, ती म्हणजे जनरल अराउझल थिअरी. जनरल अराउझल थिअरी ऑफ क्रिमिनॅलिटी, जी आयसेंकने 1996 मध्ये प्रेझेंट केली. त्यांच्या मते क्रिमिनल बिहेवियरचा थेट संबंध ब्रेनमधील ॲबनॉर्मली लो लेवल्स ऑफ अराउझलशी आहे. एक्झाम्ससाठी प्रोपाउंडरचं नाव आणि वर्ष लक्षात ठेवणे ॲब्सोल्युटली क्रुशियल आहे.
आता याचा मीनिंग काय होतो? ज्या लोकांच्या ब्रेनमध्ये इंटरनल अराउजल कमी असते त्यांचा दिमाग एक प्रकारे अंडरस्टिम्युलेटेड किंवा स्लीपी अवस्थेत असतो. त्यांना अवेक किंवा उत्तेजित फील करण्यासाठी हाय एक्सटर्नल स्टिम्युलेशनची गरज पडते आणि त्यामुळे ते रिस्क टेकिंग आणि व्हायलंट ॲक्ट्सकडे आकर्षित होतात. हा एकदम कोल कोट आहे. क्रिमिनल बिहेवियर तेव्हाच उदयास येते जेव्हा बायोलॉजिकल प्रीडिस्पोजिशन म्हणजेच नेचर आणि एन्व्हायरमेंटल कंडिशन्स म्हणजेच नर्चर हे एकत्र मिळून काम करतात. ही एक खूप कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन आहे. आजच्या मॉडर्न लॉ आणि इंडियन क्रिमिनल जस्टिस सिस्टममध्ये या थिअरीजचा मोठा वाटा आहे. जरी काही स्कॉलर्स या थिअरीला बायोलॉजीवर जास्त जोर देण्यासाठी क्रिटिसाइज करत असले तरी क्रिमिनल बिहेवियर मल्टीफॅक्टोरियल असते हे निश्चित. म्हणूनच भारतात जुवेनाईल जस्टिस आणि रिहॅबिलिटेशन प्रोग्राम्स फार गरजेचे आहेत. त्याशिवाय आपण ही जीन एन्व्हायरमेंटची क्राईम सायकल थांबवू शकत नाही. आपल्याला एक होलिस्टिक अप्रोच हवा आहे. आता एक्सप्लेनरच्या शेवटच्या टप्प्यात आपण एक क्विक रिव्हिजन करूया, जेणे एक्झामसाठी रॅपिड नोट्स घेणं सोपं होईल. चला एक फटाफट रिकॅप घेऊ. प्रोपाउंडर कोण आहे? आयसेंक, 1996. अब्यूज स्टॅटिस्टिक 50%, जे होम्सने 2001 मध्ये सांगितले. PN मॉडेल म्हणजे काय? सायकोटिसिझम, एक्स्ट्राव्हर्जन, न्यूरोटिसिझम. आणि आजच्या एक्सप्लेनरचा कोर कॉन्सेप्ट होता जीन एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन. LLB, LLM आणि UGC नेट क्लिअर करण्यासाठी हे पॉइंट्स आपले लिटरली टिप्सवर असायला हवे. तर याचबरोबर आजचा विषय इथेच समाप्त होतो. मला खात्री आहे की हे कॉन्सेप्ट्स बिलकुल क्लिअर झाले असतील. फॉर मोर सच लॉ लेक्चर्स सबस्क्राईब टू गंगा एज्युकेशन. भेटूया पुढच्या एक्सप्लेनरमध्ये. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.